आजची फायनल आम्हीच मारणार आहे आणि ते पण वन साईड मारणार. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे अलिबागमध्ये वेशवी गावामध्ये. आज खेळण्यासाठी आलो आहे कैलासवासी पूर्वा भगत चषक 2024 आणि या चषकाच्या आम्ही आतुरतेने वाट बघतो आणि असं क्षण आलेलं आहे. मॅचेस चालू आहेत, खेळाडी खूप छान छान आलेले आहेत, प्लेयरही खूप छान छान आलेले आहेत, सगळे तयारीने आलेले आहेत. आता बघूया फायनल कोण घरी घेऊन जाणार आहे. संघ 13 गुणांनी विजय झाला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. मैदान क्रमांक 2 वर पनवेल 1 सुधागड 0. चढाई आणि पकडीचा खेळ कबड्डीचा.
डिफेन्सला माहिती आहे, रेडरला करत आहे. आपल्या दर्जाला साथीसाथ खेळ करताना दिसतोय. तर नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे जितू दादा. माझा एक प्रश्न आहे का आजची फायनल कोण मारेल? आजची फायनल आम्हीच मारणार आहे आणि ते पण 1 साईड मारणार. धन्यवाद तुम्हाला. अजून मला विचारायचं आहे का आता सेमीफायनलला कोण लागेल? सेमीफायनलला किम देतील. चांगली टीम आहे. हां, चांगली टीम. चला मित्रांनो, माझ्यासोबत अशीच राहा आणि मॅचची मजा घ्या. या आतंकवाद्यांच्या सामन्यात आतंकवादीने फटाक्यांच्या आतंकवादीने सुरुवात होते. उद्देशकांचा वाढवण्याचं काम नामवंत संघ कबड्डी गटाचे जनार्दन पाटील हे निरीक्षक होते. आज सुद्धा जनार्दन पाटील निरीक्षक आहेत. त्यांच्या अभिव्यक्त्याखाली ही पंचमंडळी काम करतो. अतिशय उत्कृष्ट काम करून ही स्पर्धा पूर्णत्वास नेत आहे. ती स्वतःहून पडली आहे ना. जी डिसिजन त्या बक्षिसांचे त्या स्वरूपात जी बक्षीस आहेत 11,000, 7,000. इकडंच बघ, नाही तर डोक्यातले हुवा दाखवेल.
आता पुढील सामना असेल फायनलचा पनवेल स्पोर्ट पनवेल वर्सेस कर्नाला स्पोर्ट पनवेल. महिलांचा अंतिम सामना, 2 सामनाधिकारी महिला आपण मैदानात पाहू शकतो. दर्शना मळेकर आणि रुणाली मोकल पाटील हे 2 सामना पंच महिला पंच सामना खेळताना आपण पाहतोय. खरोखर अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे त्यांच्यासोबत. आणि आम्हाला माहिती मिळते की महिला पंचायत दर्शना मळेकर मॅडमचा आज बर्थडे सुद्धा आहे. त्यांना सुद्धा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लाखे नगडी मास करण्याचा प्रयत्न. गंभीर खेळाडू कर्नाळ पनवेल स्पोर्ट्सची या संघात आहेत, त्यामुळे 5 गुणांची पिछाडी त्यांना भरून काढणे तितकेच अवघड जाईल असं वाटतं. मध्यंतरानंतर सामना सुरू होतोय. उजवा कोपरा, डावा कोपरा, पायल निगडे आणि रश्मी पाटील. संघाच्यातून खंबीर भेसा आणि अशा पद्धतीनं बघतोय दोन्ही कोपऱ्यांचं कॉम्बिनेशन अतिशय उत्कृष्ट पदाला आले. पायल निगडे खेळाडू पदाला बोनसचा सुंदर प्रयत्न केला जातोय. बोनसची कमाई होती ती पायल निगडेसाठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. मात्र असं वाटत होतं की अटीतटीची लढाई, झटापटीची लढाई. काय त्या शेवटच्या चढाई बहादरांचा जो गुण वसूल केला तो किती महत्वपूर्ण होता. कमाई होती 19-18 होत्या आणि त्या 2 गोल पंच मात्र अतिशय सक्त आहेत. नियमांची अंमलबजावणी अतिशय चोखपणे बजावत आहे. नवरे तसाच घालवा, तुम्ही पण पॉइंट देऊ नका, तुम्ही पण पॉइंट देऊ नका. महत्वपूर्ण आघाडी स्पोर्ट्सला आता मात्र आघाडी पिछाडी आपली कमी करावी लागेल. पकड मात्र केली जाते ती स्पोर्ट्स. आता मात्र आपल्याला या चढाईत लढाई निश्चितपणानं बघायला मिळेल.
टाइम किल करण्याचा प्रयत्न, एक गुण मात्र वसूल करण्याचा प्रयत्न आहे, यशस्वी होताना दिसतोय तेजा सकपाळ. शेवटची 2 मिनिटे. ओके. पराकाष्ठा मात्र करावी लागेल. बोनस टाकण्याचा प्रयत्न 2 मिनिटं. आणि आता मात्र भरभक्कम आघाडी या शेवटच्या क्षणामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीने गेम मात्र फिरवलेला आहे. जी शेवटची एक खेळाडू यांना परत शिल्लक बोनस सोडा. तिने जो गेम फिरवला तिथून मात्र कर्नाळा स्पोर्ट्स तेजा सकपाळनं टायमिंग दादा. सूत्र आपल्या हाती घेतली. लास्ट मिनिट, शेवटचं मिनिट. भुवया पायल गावकर जिंकला. जाऊ दे चल. फटाके व्यवस्थापक हुशार रग बाईकडून ऑर्डर आली तयार. नाहीये. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल कैलासवासी पूर्वा भगत स्मृती चषक 2026 महिला कबड्डी संघ. 500 रुपये शिल्लक झाले. जयेंद्र सुतार यांच्याकडून दिलेलं 500 रुपयाचं पारितोषिक. 3 गुणांची कमाई मात्र करता आलेली नाहीये. संपू. इकडे संपू. संपदा. आमची मॅच आज निघली ती आमची संपूकडनं निघलेली आहे. चला थांब थांब, आवाज दे. अगं आवाज येऊ दे. कर्नाळा स्पोर्ट्स कडून संपदा ही वैयक्तिक बक्षीस आलेला आहे. 500 रुपये. अतिशय उत्कृष्ट चढाईचं प्रदर्शन करून अक्षरशः सामना फिरवला. कारण तिथून अरे सॉरी, या संघाने बाजी पलटवली आणि विजेतेपद प्राप्त केले. संपदा याच्यासाठी जोरदार टाळ्या. संपदाला नक्कीच पुढील वाटत. तेजा सकपाळ. अनेक मैदानं गाजवलेली महिलांच्या आणि कर्नाळा स्पोर्ट्स संघाची कर्णधार आणि रायगडची कर्णधार तेजा सकपाळ. समीर हॅबिटॅट्स यांकडून रुपये 11,000 रोख आणि विजेता संघ आहे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल या संघासाठी जयेंद्र सुतार यांच्याकडून सुद्धा जे 500 रुपयाचं बक्षीस दिलं होतं ते सुद्धा यासोबत देण्यात येत आहे. जयेंद्र सुतार यांनी तेजा सकपाळसाठी जे बक्षीस लावलं होतं
हे सुद्धा या विजेत्या संघासाठी देण्यात येत आहे 500 रुपयाचं. आणि समीर हॅबिटॅटच्या जय हुर्रे. कैलासवासी पूर्वा भगत ज्योती चषकच्या आज आम्ही खरं मान करू तर आमच्या मुली-मुलं झालेलो आहेत. तर संपदा मला सांग तुला कसं वाटतं आजच्या टॉपिक खूप जिंकून? भारी वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा मी केलं काहीतरी आणि त्यामुळेच मॅच आमची विन झालेली आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. चला आता आमची जिंकवता आलेले आहेत 500 रुपये घेऊन. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटायचा प्रयत्न करू. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि बंटी रसल ब्लॉगला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.